मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह तुमचं स्वागत करतो। डोंबिवलीमधल्या स्टार कॉलनी येथील फेज 2 इथल्या एमआयडीसी भागातील एका केमिकल कंपनीमध्ये 3 दिवसांपूर्वी स्फोट झाला होता। अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे। माझ्या मागे इथं आपण जर पाहिलं तर सांगाडा आपल्याला दिसतोय, लोखंडी सांगाडा, ज्याच्या पलीकडेच ती कंपनी जी आहे तिथे स्फोट झाला होता। अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड इथं पेंट बनवण्याचं काम सुरू असतं आणि या सर्व आजूबाजूच्या कंपन्या आहेत, इथं सर्वच कंपन्यांमध्ये पेंट कलर जे आहे ते बनवलं जातं। अजून तुम्ही बघता की तिथे धूर निघतोय, त्यामुळे तिथे जळत असणार किंवा लोखंडी सामान जे आहे ते गरम असेल, त्यामुळे तिथून धूर निघतोय। एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, अजूनही त्यांचं शोध कार्य जे आहे ते सुरू आहे। इथं जर पाहिलं तर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये तिथे स्फोट झालेला आहे, पण तिथे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये हजार्डस केमिकल आहे। हे केमिकल काढण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफचे जवान, फायर ब्रिगेड जवान आणि काही खासगी कर्मचारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातंय, जेणेकरून पुढे आणखीन कोणती दुर्घटना घडू नये याकरता। खरं तर एनडीआरएफचे जवान जे आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण का हा संपूर्ण परिसर जो आहे इथं हजार्डस केमिकल आहेत आणि इथे कोणत्याही क्षणी कोणतीही घटना घडू शकते, पण तरी देखील जीव धोक्यात टाकून एनडीआरएफचे जवान जे आहेत ते अजूनही इथं आपल्याला काम करताना दिसत आहेत। हा सप्तवर्णा पेंट्स कंपनी जी आहे ती तिथं हा सगळा माल जो आहे तो मागे जो केमिकलचा भाग जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाट, आपण त्यांना सांगूया की बाजूच्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं दृश्य देखील दाखवायला, की स्फोट झाल्यानंतर अगदी काही मिनिट 10 ते 15 मिनिटं अंतरावरती असलेल्या त्या सगळ्या कंपन्या आहेत त्या पूर्णपणे जळून राख झालेल्या आहेत। गेट समोर पूर्ण वरचे पत्रे, स्टील रॉड, त्यानंतर वरचे छप्पर जे आहे ते पूर्णपणे पडलेलं आहे लोखंडी। त्यामुळे इथल्या लोकांना बाहेर पडायला वेळ मिळाला असेल का, इथपासून सुरुवात आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं भाग जे आहेत ते डिवाइड करून आता इथं जिथं स्फोट झालाय ती अमुदान कंपनी आहे, त्याच्या बाजूला मेहता पेंट होती, तिथे काही लोक अडकल्याची भीती पहिले सांगितली जात होती, पण दुपारी जेवणाची वेळ होती आणि त्या जेवणाच्या वेळेस बरेच लोक जे आहेत ते इथून बाहेर जेवायला जातात, काही लोक कंपनीत थांबतात, त्यामुळे बरीचशी लोक जी आहेत ते आजूबाजूच्या कंपन्यांमधली हे जेवायला बाहेर गेल्यामुळे इथं मोठा अनर्थ टळलेला आहे। पण अजून देखील अधिकृतपणे 8 मृतदेह जे आहेत ते सापडल्याची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आणखीन काही शरीराचे भाग मिळालेले आहेत आणि त्यानुसार डीएनए टेस्ट करून आणखीन काही मृतदेह सापडलेत का त्यांची पूर्णतः माहिती गोळा केली जाते। संपूर्ण भाग जो आहे तो आता जीसीपी लावून इथला मलबा जो आहे किंवा भंगार जे आहे ते काढलं जात आहे, कारण का हे असंच ठेवलं तर पुन्हा इथं काही दुर्घटना घडू शकते। यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता जीसीबीच्या सहाय्यानं रिकामा केला जातोय। ह्या आजूबाजूच्या कंपन्या, आता ही कंपनी बघा, ही इथं डेक्कन कलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीमध्ये अगदी समोरच आहे, अमुदान कंपनीच्या समोरच आहे आणि इथं जेव्हा स्फोट झाला त्यावेळेस ज्या पद्धतीनं सामान पडलंय, वरचं पूर्ण छप्पर उडालंय आणि मध्ये जे सामान पडलेलं आहे पूर्ण केमिकल जे आहे ते सांडलेलं आहे। यावरूनच लक्षात येतं की इथल्या आतल्या कर्मचाऱ्यांना पळण्यास इथं वेळ मिळाला असेल का। वर अग्निशमन दलाचे जवान जाऊन त्यांनी पाहणी केली, पण तिथे त्यांना काही विशेष सापडलं नाही, तर इथं आतमध्ये काही लोक असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानुसार वेगवेगळ्या भागातून आता इथं आपण जर पाहिलं तर मेहता पेंट आहे, अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड आहे, या 2 कंपन्यांच्या मध्ये जो स्फोट झाला होता तिथं केमिकल टँक असतील, रिएक्टर असतील किंवा इतर जे केमिकल प्लांट आहेत ते पूर्णतः भंगारातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे, त्याचं भंगार काढलं गेलेलं आहे, कारण का हे पूर्णपणे जवळपास 48 तास पूर्णतः हे जळत होतं। ह्याच्यामध्ये घातक केमिकल असतात आणि इथून जर हे असेच ठेवले तर इथे मोठी दुर्घटना घडू शकते। अशी सगळी घटना असताना इथं जवळपास हा सगळा भाग जो आहे तो पूर्णतः आता रिकामा केला गेला आहे आणि या कंपनीचा आहे, अमुदान कंपनी जी आहे या कंपनीचा रिएक्टर, जे 3 रिएक्टर फुटले त्यातले 2 रिएक्टर जे आहेत हे इथून जवळ मॉडर्न गॅस एजन्सी जी आहे तिथे ते रिएक्टर पडले होते, तर दुसरीकडे दुसरा एक रिएक्टर जो आहे तो मागे त्या साईडला पडला होता। सकाळी जेव्हा शोधकार्य सुरू केलं गेलं त्यावेळी इथून जवळच एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या छतावरती डोकं, हात आणि काही शरीराचे भाग मिळालेले आहेत। पोलीस, अग्निशमन दलाचे जवान
आणि एनडीआरएफचे जवान इथं दिवस रात्र काम करत आहेत आणि इथली जी संपूर्ण जो मलबा आहे तो पूर्णतः निटूला कसा हटवला जाईल, त्याचबरोबरीनं इथे काही मृतदेह सापडत आहेत का याची संपूर्ण शोध कार्य जे आहे ते एनडीआरएफचे जवान करत आहेत. त्याचबरोबर इथं बघा हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस बांधव सगळे उभे आहेत. हे देखील इथं पूर्णतः बंदोबस्ताला आहेत, कारण का अडथळे निर्माण होतात. ज्यांचे आतमध्ये इथे नातेवाईक कामाला होते, कोणाचे मृतदेह सापडले कोणाचे सापडले नाहीत, त्यांचे नातेवाईक वारंवार येतात, बघ्यांची गर्दी भरपूर होते. तर या परिस्थितीमध्ये कामात कोणते अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. तर एनडीआरएफचे जवान जे आहेत ते अजूनही शोधकार्य करतायत. सारंग कुर्वे जे असिस्टंट कमांडंट आहेत एनडीआरएफचे, त्यांनी मगाशीच स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत शेवटचा मिसिंग सापडत नाहीये, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जी घटना किंवा जे मिसिंग तक्रार हरवल्याची तक्रार दिलेली आहे, या परिसरात काम करणारे किंवा या कंपनीत काम करणारे, ती व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आमचं शोध कार्य जे आहे ते कुठेही थांबणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज आणि उद्या हे एनडीआरएफचं शोध कार्य जे आहे ते सुरूच राहील असं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनदाटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.